माझं नाव डॉक्टर दिलीप गरुड. पूर्वी मी एक 5-1 व्याख्यानं इथं दिली, तेव्हा आता आपली तशी नाही म्हटलं तरी थोडीफार ओळख झालेली आहे. आज अचानक मला सांगितलं की या का तुम्ही बालभारतीच्या जवळ राज्यमंडळाचं ऑफिस आहे आणि त्यांचा शिक्षण संक्रमण नावाचा अंक निघतो राज्य सरकार. तो माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या शिक्षकांसाठी असतो तो अंक आणि शिक्षण विषय सगळे लेख त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे मी जवळच होतो, नाहीतर मी राहिला तसा सांगलीला आहे, जुनी सांगली. तिथून मात्र मग काही वेळात मला येता आलं नसतं. ठीक आहे. मी साने गुरुजी जीवन आणि साहित्य या विषयावर बोलणार आहे. साने गुरुजींनी पत्री नावाचा एक काव्यसंग्रह लिहिला. तो पुण्यातला अमळनेरच्या संस्थेने प्रकाशित केला. त्याचं नाव पत्री, त्या काव्यसंग्रहाचं नाव पत्री. आणि त्या पत्री काव्यसंग्रहामध्ये अनेक कविता आहेत. त्याच्यामध्ये गाजलेली कविता आहे. पुढे त्याचं गीतामध्ये रूपांतर झालं. ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरं म्हणजे ही कविता म्हणून लिहिली बरं. पुस्तकात प्रकाशित झाली पत्री नावाच्या काव्यसंग्रहात. त्याची कडवी अनेक आहेत, जवळजवळ 14 कडवी आहेत. पण सगळी काही कडवी शाळेमध्ये म्हटली जात नाही. साधारण 5 कडवी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शाळेमध्ये म्हटली जातात. आणि या गीताला किंवा या कवितेला कोणाचा आक्षेप नाही. जसं ज्ञानेश्वरांच्या पसायदानाला तुझा आक्षेप होतो का हे म्हणू नका तुम्ही शाळेमध्ये वगैरे, तर पसायदानाला जसा आक्षेप नाही तशा साने गुरुजींच्या या कवितेला म्हणा, गीतेला म्हणा, आता त्याचं रूपांतर प्रार्थनेमध्ये झालं. प्रार्थनेला कुठं विरोध असत नाही. आणि गुरुजींनी ही जी धर्माची व्याख्या केलेली आहे ती फार सोपी आहे. खरं म्हणजे धर्मावर जगामध्ये आतापर्यंत अनेक भांडणं झाली, हिंसाचार झालाय, रक्तपात झाला. पण साने गुरुजींनी जो धर्म सांगितलाय तो प्रेमाचा धर्म सांगितला. तर अगोदर आपण ती एक छोटीशी प्रार्थना म्हणूया आणि मग व्याख्यान घेऊया. व्याख्यानाचा विषय आहे साने गुरुजी जीवन आणि साहित्य. हा जोडून म्हणूया, माझ्याबरोबर म्हणा. शाळेमध्ये किंवा काही थोडंफार ऐकलं असेल. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे तीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तयाचा ऊन उठवावे. जगाला प्रेम अर्पावे. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सदा जे आर्त अति विकल, जयांना गाजती सकल, तयाचा ऊन हसवावे. जगाला प्रेम अर्पावे. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कुणाला व्यर्थ शिणवावे, कुणाला व्यर्थ हिणवावे. समजता बंधू मानावे. जगाला प्रेम अर्पावे. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रभूची लेकरे सारी, तया
कशी धर्म जगाला प्रेम अर्पावे, असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्था प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे, धरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. धन्यवाद. अशी ही साने गुरुजींची कविता. पुढे त्याला गीताचं रूप आलं, नंतर आता त्याचं प्रार्थनेमध्ये रूपांतर झाले आणि शाळांमधून ही प्रार्थना म्हटली जाते. तर असं हे साने गुरुजींचं थोडक्यात चरित्र मी तुम्हाला सांगतो. साने गुरुजींचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. कोकणामध्ये त्यांचं गाव. इटुकलं, पिटुकलं, चिटुकलं. पालगड हे त्यांचं गाव, पालगड. मी त्यांच्या गावी गेलेलो आहे. त्यांचं घर जे आहे ते आता राष्ट्रीय स्मारक झालेलं आहे. तिथं सान्यांचं आता कुणी राहत नाही. मी साने गुरुजी कथामालेमध्ये काम करत असल्यामुळं या काही ठिकाणा भेटी दिल्या. साने गुरुजी तिथल्या शाळेमध्ये 4थी पर्यंत शिकले, म्हणजे पांडुरंग सदाशिव साने. त्यांनी स्वतःला टोपण नाव घेतलं श्याम. श्याम हे त्यांचं टोपण नाव, पण हजेरी पटामधलं नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांना कोणतरी विचारलं श्याम हे नाव का घेतलं. ते म्हणजे मला ते नाव फार आवडतं. खरं म्हणजे मला राम हे नाव फार आवडायचं, पण माझ्या एका मित्राचंच नाव होतं राम जोशी. आता त्याचं नाव राम म्हणून मी स्वतःला श्याम म्हणून टोपण नाव आहे. लेखनही त्यांनी केले. नुसतं लेखन केलं नाही. श्यामची नावाचा चित्रपट तुम्ही तो पूर्ण पाहिलाय, ब्लॅक अँड व्हाईट. माधव भोजने त्याच्यामध्ये भूमिका केली, वनमाला बैठकीत भूमिका केली. आचार्याचा चित्रपट काढला. 1954 साली मराठी चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, सुवर्ण पदक. हा मराठीचा पहिला चित्रपट. तर जेव्हा आचार्याचे वाचलं श्यामची आई, ते म्हणजे अरे हे महाकाव्य, महाकाव्य, आणि हे मराठी माणसाच्या समोर पडद्यावर आलं पाहिजे. आणि म्हणून आचार्याचे चित्रपट काढला. जुन्या काळी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते, पण तरी लोक आवडीने पाहिजे. आणि चित्रपट जे निर्माते होते ते असे चांगले चांगले विषय निवडायचे आणि जेणेकरून समाजावर, मुलांच्यावर संस्कार होतील असे ते विषय असायचे. ठीक आहे. तर हा श्याम त्या पालगडमध्ये शिकत होता. 4थी पर्यंत तो तिथे शिकला. मी तिथल्या मराठी शाळेमध्ये गेलो होतो. तिथल्या मुलांना गोष्टही सांगितली आणि तिथल्या मुख्याध्यापकांनी मला थोडी माहिती पुरवली. म्हणाले साने गुरुजी इथं 4थी पर्यंत शिकले, पण 2री मध्ये असताना त्यांची गरिबी इतकी होती की शाळेमध्ये 2 आणे फी द्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. जुन्या काळी आण्यांमध्ये हिशोब चालायचा. 16 आण्याचा एक नोट आहे. आणि म्हणून मग हा ब्राह्मण मुलगा, आणि मग त्याला सवलत नव्हती. मग गुरुजी सारखे पैसे मागायचे याला देता आले नाही. मग त्याचं शाळेतल्या पटावरनं नाव कमी करण्यात आलं. आणि मग तो मामांच्याकडे गेला मुंबईला. डोळे पण आले होते, डोळे बरे झाले आणि येताना मग जरा पैसे पण आणले आणि ती फी भरली. आणि 6 महिन्यांनी त्याचं शाळेमध्ये नाव परत दाखल करण्यात आलं. तर त्या रजिस्टरमध्ये तसा शेरा मारलेला आहे. शेरा मारतात ना पुढं, 2 आणे फी आली नाही, सबब नाव कमी. आता तुम्हाला वाटेल 2 आणे, आताच्या पोराला आपण सहज 10-20 रुपये देतो, एकच बाजारात जातात काही घेऊन येतो. तेव्हा 2 आण्याला मोल होते, पैसे कुठे होते एवढे. ठीक आहे. तर असे हे साने गुरुजी 4थी पर्यंत त्या पालगडच्या शाळेमध्ये शिकले. त्यांची आई तिला कोणी बैव असं म्हणायची किंवा आवडी असे म्हणायची. बायांना 2 नावं, आणि ती त्या गावातलीच होते आमची आई, आणि तिला गावातच दिलेलं होतं सान्यांच्या. तर आई ही धार्मिक होती, देवधर्म करणारी होती. जुन्या काळी घरी तसंच वातावरण असायचं.
अंगण असायचं, त्याला तुळशी वृंदावन असायचं अंगणात, कट्ट्यावर संध्याकाळी बसलं जायचं, देवाधर्माच्या गोष्टी सांगितल्या जायच्या, अंगणामध्ये रांगोळी काढली जायची, तुळशीला पाणी दिलं जायचं, अंगणामध्ये जेवणं पण व्हायची, वर छान आकाशामध्ये चांदण्या लुकलुकायच्या, काडामाडाची झाडं असायची, मस्त वारा व्हायचा, आणि ते डोंगर वगैरे असे छानपैकी परिसर किती छान वाटतं. कोकणच मुळात सुंदर आहे. तर हा श्याम दिसामासाने शिकत होता आणि त्याची आई त्याला घडवत होती, वाढवत होती, संस्कारित करत होती. तर त्याच्या जीवनातले जे काही प्रसंग आहेत, गोष्टी ती श्यामच्या वरती त्यांनी लिहून ठेवलेल्या. एकदा काय झालं, श्यामला एक शब्दकोश हवा होता. म्हणजे शाळेमध्ये गुरुजींनी जर प्रश्न विचारला, मी सांगतो, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. मग एक श्रीमंत गृहस्थ सरदार घराण्यामधले फडके नावाचे ते त्यांच्याकडे मुक्कामाला आले आणि असे कोट बीट घातलेले. त्यांनी त्या दिवशी मुक्काम केला, हातामध्ये काठी, धोतर वगैरे घातलेलं, मोठ्या मोठ्या मिशा. संध्याकाळी मुक्काम केला, गप्पा टप्पा झाल्या, कोटाचा खुंटेला अडकून ठेवलेला. आत्ताच्या मुलांना खुंटी म्हणजे काय ते सांगावं लागलं, घराला कुठं खुंट आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे झाल्यावर, नाश्ता वगैरे केल्यावर ते गृहस्थ जायला निघाले. पण श्यामने काय केलं होतं, रात्री त्यांच्या खिशातली एक नोट चोरली होती. कशासाठी? शब्दकोश घ्यायचा, शब्द पाठ करायचे, गुरुजींनी प्रश्न विचारायचे, 8 दिवशी उत्तर सांगायचं. पुस्तकं नाही ना, शब्दकोश. त्याने ते पैसे खिशात ठेवले आणि धाकट्या भावाला शेजारच्या खोलीमध्ये शिकवतोय असे ऍक्टिंग केली. संस्कृत श्लोक, नक्षत्र भूषणम चंद्रो नाम भूषणम कटेही पृथ्व्या भूषणम राजा सर्वस्व भूषण. आईला वाटतं शिकवतोय धाकट्या भावाला. आणि पाहुणे जायला निघाले, पोटाच्या खिशात हात घातला, पैसे मोजून पाहिले आणि म्हणाले, भाऊराव अहो एक नोट कमी भरते हो. एकदम दचकले. भाऊराव म्हणजे श्यामचे वडील सदाशिवराव. तुम्ही जाऊ, असं होणार नाही, नोटाने मोजून पहा, असं होणार नाही. आपल्या घरामधून पाहुण्याच्या खिशातली एक नोट चोरीला जाणं म्हणजे या घराला काही वळण आहे का नाही, संस्कार. ते दचकले, म्हणजे असं होणार नाही, मोजून पाहावं. त्याने पुन्हा पुन्हा थुंकी लावून मोजून पाहिल्यावर एक नोट कमी. ते जरा गडबडले आणि आपल्या पत्नीला म्हणाले, काही श्यामचे मित्र वगैरे कोण आले होते का सकाळी घरी? नाही. मग श्याम कुठं बाहेर वगैरे गेला होता? नाही. का काय काय झालं? अगं पाहुण्याच्या खिशातली नोट चोरी होती. नोट चोरी गेली हो. आणि श्याम आपल्या खोलीमध्ये हे सगळं ऐकत. ते म्हणाले, अहो असं होणार नाही. ते म्हणाले, श्यामने तर घेतले नसेल ना? नाही हो, तू कोणाला म्हणजे विचारल्याशिवाय घेत नाही काही. परवा चुलीवरचा खोबऱ्याचा तुकडा त्याला हवा होता, तर मला विचारून घेतला. जुन्याकडे चुली होत्या, तिथे खोबऱ्याचा तुकडा, तवा वगैरे सगळं. श्याम हे ऐकत होता, त्याला पश्चाताप झाला की आपण चोरी केली, गुपचूप बसतोय, आईवडिलांचा संवाद चालू आहे, ते काळजीत आहे. त्याला रडायला आलं, त्याला मुद्दा फुटला. तो बाहेरच्या खोलीत आला देवाघरामध्ये आणि आईच्या कमरेला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागला. काय? आई, मी पैसे घेतले, तुझ्या श्यामने पैसे घेतले, हे घे पैसे, मला श्याम तू चोरी केली? हो. कशाला पैसे घेतले? मला शिकून मोठं व्हायचे, मला इंग्रजी शब्दकोश पाहिजे. आई म्हणाले, हे बघ, शिकून मोठा नाही झाला तरी चालेल, पण खरं बोलायला शिक. अहो हीच शिक्षण आहे. आणि म्हणाले, हे बघ श्याम, ही पहिली आणि शेवटची चोरी हो, पुन्हा कोणाच्या पैशाला हात लावायचा नाही. चल देवघरात जा आणि देवाच्या पाया पड, माफी माग. हे वळण होतं, हा संस्कार होता, हे शिक्षण होतं. आणि म्हणून श्यामचा पुढे साने गुरुजी झाला. आई त्याला छोटी मोठी कामं सांगायची. देवपूजेच्या वेळेस ती सांगायची, काय, अरे परसबागेमध्ये जा आणि तोरडीमध्ये फुलं गोळा करून आण, आता पूजा करायची आपल्याला. श्याम हट्टी पण होता बरं. तो म्हणायचा, आई मला तो आंघोळ घाल. लहान मुलं हट्ट करतात.
त्याची पोर हट्ट करत नाही, दरवाजा बंद करतात, तू झाला माझी एकटा आंघोळ करतो. त्याला टावेलमध्ये माहिती आहे, साबण माहिती आहे. जुन्या काळी टावेल सुद्धा नव्हतं, कळलं. आई तिच्या नऊवारी साडीतल्या काही भागाने घसा घसा अंग पुसायची. आणि बाथरूम तरी कुठे होती, ते भला मोठा धोंडा असायचा. कोकणामध्ये त्याला धोंडी म्हणतात. धोंडी म्हणजे भला मोठा वेळा वाकडा दगड, त्या दगडावर त्याला बसवायचा. लगोटी त्यांनी नेसलेली, गरम गरम पाण्याने आंघोळ घालायची. साबण कुठले आले, दगडी होते असे चपटे माहिती, खसा खसा अंग घासायचं आणि त्या पोराला आंघोळ घालू करायची. एकदा श्यामच्या आईने श्यामला आंघोळ घातली आणि म्हणाले अंग पुसलं. अंग म्हणजे ते नऊवारी लुगडं होतं, त्यातला ओछा त्याच्या डोक्यावर असं त्याचं अंग पुसलं. टावेल नावाचा प्रकार नाही, कळलं. आणि आईला काय वाटायचं नाही आपलं ओझं ओलं झालं, कारण लुगडं मोठं होतं नऊवारी म्हणून त्याला ओझा असायचा, पदर असायचा. आता लुगडी सहावारी नंतर कशाने सहावारीची, आता तर ते बी गेले. त्यामुळे कशाने अंग पुसायचा हा प्रश्नच आहे. त्यामुळे पोराच्या मनामध्ये प्रेम कसं निर्माण व्हावं. आणि मग आंघोळ घातली, अंग पुसलं खसा खसा आणि म्हणाली आता देवपूजेला फुलं काढ, आपण देवपूजा. तो म्हणाला आई माझ्या पायाला माती लागेल ना, आता मी टोनकन खाली उडी मारणार, पण खाली माती आहे, माझ्या तळ पायाला घाण लागेल, कळलं का. मग काय करू रे, तू असं कर, त्या धोंडीवर तुझं ओचं असं पसर आणि मग मी टोनकन त्याच्यावर उडी मारेन, तळपाय पुसून घेईल, कोरडे करीन आणि मग खाली येईल आणि मग परत बागेत जाईल आणि फुलं गोळा. म्हणाली आई म्हणाली शाळा कुठून काय काय शिकून येतो आणि हिचा हट्ट करतो, धर बाबा पुस तुझे तळपाय. आणि तिने ओसं पुढं दिलं आणि यांनी पाय पुसून घेतले. आत्ताची आई तिच्या साडीचा काही भाग पुढं करून त्या पोराला म्हणेल का तुझे पाय पुस म्हणून, मला ओळख म्हणेल, कळलं का. पण श्यामच्या आईने त्याचे हट्ट पुरवले आणि म्हणून मग श्याम मोठा झाला. त्याने हे काय फुलं बिलं काढली दुर्बीमध्ये, देवघरात गेले, मायलेकडे पूजा करतायत, अक्षता वाहतायत, हळदी कुंकू वाहतायत, फुलं वाहतायत, नमस्कार करतायत. आणि श्याम असं देवाच्या पाया पडत होता. तेवढ्यात आई म्हणाली हे बघ श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जपतो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे. ते शिक्षण नाही का. आणि शिक्षण काय फक्त शाळेतले शिक्षकच देतात का. शिक्षण हे घरामध्ये चालतं, शाळेमध्ये चालतं, समाजामध्ये चालतं, निसर्गामध्ये चालतं, पुस्तकामधूनही मिळतं. शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. अशी ही श्यामची आई त्याला घडवत होती, वाढवत होती. आणि श्याम मोठा 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 होत होता. पुढं तो 4थी पास झाला. आता गावामध्ये 4थीपर्यंत शाळा, आता 5वी मध्ये इंग्लिश शाळा, आणि तिथं गावात नाहीये. हायस्कूल कुठं आलं, दापोलीला. दापोली हे तालुक्याचं गाव, ते तिथून 6 कोस लांब. जुन्या काळी कोसामध्ये अंतर मोजायचे, नंतर ते मैलांमध्ये आलं, आता किलोमीटरमध्ये मोजतात. 6 कोस म्हणजे 12 मैल, 12 मैल म्हणजे जवळजवळ 20 किलोमीटर. तिथून ते दापोली नावाचं गाव, तालुक्याचं गाव. आता याची राहायची कशी व्यवस्था करायची. श्यामची एक आत्या त्या दापोलीला राहत होती. दापोलीला एका इंग्रज अधिकाऱ्याने किंवा इंग्रज शिक्षणाची आवड असलेल्या शिक्षण प्रेमी माणसाने हायस्कूल काढलं होतं. अजूनही ते हायस्कूल तिथं आहे आणि त्या माणसाच्या नावाने आहे. अल्फ्रेड गॅटनेक असा इंग्रज अधिकारी होता, त्याने ते काढले, ही मुलं शिकली पाहिजे म्हणून. अजून सुद्धा केजी हायस्कूल म्हणजे अल्फ्रेड गॅटनेक हायस्कूल. आता चाललंय काय काय, तिथं साने गुरुजींचं नाव द्यावं, कुणी म्हणते की धोंडकेश्वरांचं नाव द्यावं, कारण ती त्या परिसरातली. कुणी म्हणतं आंबेडकरांचं नाव द्यावं, पण अजून तेच नाव आहे केजी हायस्कूल. मी तिथेही गेलेलो आहे, तिथल्याही मुलांना एक गोष्ट सांगितली. तू पाहिलं नसेल तर असं उंच टेकडीवर आहे ते, म्हणजे टेकडी चढून जावं लागतं आणि सगळी आंब्याची झाडं आहेत त्या टेकडीवर. त्या आमराईतून जायचं, मग वर सपाट भाग आहे आणि तिथं ते हायस्कूल, मोठं खेळायचं ग्राउंड वगैरे. तो त्याच्या आत्याकडे राहील. आता आत्याकडे राहायचं म्हणजे काहीतरी पैसे वगैरे नको का द्यायला, पण पैसे कुठले आले हो. मग काय वर्षाचं एक तांदूळाचं पोतं द्यायचं आणि त्याच्यावरती पोरगं राहणार. अशीच पद्धत होती ना, धान्य द्यायचं राहायचे. पण ते तांदूळ
तांदूळाचं काय त्यांचं ठरलं असेल ते द्यायचे आणि आत्याच्या येते तो राहत होता आणि त्या हायस्कूलमध्ये शिकत होता. तिथंही त्याची चांगली जडणघडण झाली श्यामची. म्हणजे तो तिथं वक्तृत्व करायला शिकला, नंतर कविता लिहायला शिकला. तिथं काही व्याख्यानं व्हायची हॉलमध्ये, ती व्याख्यानं तो ऐकायचा. नंतर बरेचशा कथा त्यांनी वाचल्या, अभंग, ओव्या, श्लोक, ऋचा पाठ केल्या. निबंध लेखन स्पर्धेमध्ये तो भाग घ्यायचा. तर त्याची गरिबी फार होती. एकदा गावी म्हणजे पालघरला त्यांच्या घरची गाय प्याली आणि वडिलांना असं वाटलं की हा जो खरवस आहे, चीक आहे, तो पोराला घेऊन जावं. आणि म्हणून ती शिकाळी असते बघा, भांड्याला शिकाळी बांधलेली, त्याच्यामध्ये ती चीक घेऊन गेले. एसट्या कुठल्या आल्यात, बस कुठल्या आल्यात, रस्ते तरी लांबले कुठले, चालत जायचे. पण मुलाच्या प्रेमापोटी 20 किलोमीटर, साधी गोष्ट नाही, चालत गेले. ते पहाटे लवकर निघाले आणि शाळा भरायच्या वेळेस तिथं पोचले. तर पोरं खेळत होती, ते अर्ध्या पाऊण तासाने शाळा भरणार होती आणि मग पोरं गडत होती. तर ते दबले, थकले, एका झाडाखाली जाऊन थांबले आणि म्हणाले, अरे आमचं श्याम कुठे बघा. इथं मुलांची संख्या म्हणजे 2-250 काय मुलं थांबलो. श्याम म्हणजे कुठला? तो श्याम साने. हो हो, मी बोलून आणतो, मी बोलून. पोरं लगेच गेली, 2-4 मुलांनी त्याला बोलून आणतो आणि तुझे वडील आले. आता वडील गरीब, काय झालं, कर्ज झालं होतं फार, भावाभावाच्या वाटण्या झाल्या होत्या. एकेकाळी त्यांच्याकडे खोती होती, ते गावचे खोत होते, पण आता तशी परिस्थिती राहिली नव्हती. जुन्या काळी सावकारी कर्ज असायचं, ते काय बँकेचं कर्ज नाही आणि व्याजाचा दर जास्त. सावकार सार दारा द्यायचा, ते कर्ज फेडा म्हणायचा, नाही ते घर जप्त करेल वगैरे. त्यामुळे धोतर कुठं फाटलेलं, त्याला गाठ मारलेली, दाढी वाढलेली. आणि श्यामने पाहिलं, त्याला वाटलं काय आपले वडील बेनवाने. पोरांनी जर पाहिलं तर बरं म्हणते, कसले रे तुझे वडील, कळलं. मग त्याला अपमान झाल्यासारखं वाटलं आणि तो मोकळ्यापणे बोललेला. ते म्हणले, अरे श्याम ये की, हे बघ तुला, अरे आपली काय झाली, तुला खरंच घेऊन आलो, तुझ्या मित्रांना बोलव. ते उत्साहात होते. श्यामला फार संकोचल्यासारखं झालं. पोरं हसती, नावं ठेवती, हे कसले तुझे वडील वगैरे वगैरे. आणि ते मुलांना म्हटलं, अरे या सगळे अंगत पंगत करा. आणि सगळ्यांना थोडा थोडा तो खरवस वाढला. पोरांनी खाल्ला, श्यामने खाल्ला आणि बाकीचं बरंच चाललंय ना. खासायला थोडी मुलं दोनाने दिले, पाठवून हात फिरवला, चांगला शील मोठा हो, आपली गरिबी वर यायचे आपल्याला, आणि आले ते. नंतर श्यामला असं वाटलं, अरे जे वडील आपल्यासाठी 20 किलोमीटर चालत आले, 20 किलोमीटर चालत गेले, त्यांच्या मनामध्ये केवढं प्रेम. गाय व्याली तर त्याचा खरवस देण्यासाठी त्याला मारला आणि आपण मोकळ्यापणे बोललो नाही. मुलं काय म्हणतील, मुलाचे रंगीन वडील असतील, असे त्याला नंतर पश्चाताप झाला. असा श्याम शिकत होता, 9वी मध्ये गेला. पण पुढे इतकी गरिबी त्याच्या लक्षात आलं, आताच्या इथं राहून शिकणं जमणार नाही, कुठंतरी मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, फुकट. म्हणजे राहायची सोय फुकट, जेवणाची सोय फुकट वगैरे. तर त्याला कोणीतरी सांगितलं, अरे सातारा जिल्ह्यामध्ये औंध संस्थान आहे, ते औंध संस्थानाचे प्रतिनिधी नावाचे राजे आहेत, औंधाचा राजा, गलीमध्ये छान व्यक्ती चित्र केले. तर तिथं मुलांना हॉस्टेल फुकट राहायला, जेवायला फुकट, आणि त्यांची हायस्कूल आहे. एका मित्राने पत्र पाठवलं, मग हा तिथून तिकडे गेला, औंधला गेला आणि मग शाळेमध्ये प्रवेश घेतला. नंतर वसतिगृहामध्ये त्याला प्रवेश मिळाला. असे एक 15 दिवस गेले आणि तेवढ्याच 15 दिवसांनी एक आदेश निघाला, काय, संस्थानिकांच्याकडून, की संस्थानाच्या बाहेरची जी मुलं आहेत त्यांना इतर वसतिगृहात राहता येणार नाही, मोफत जेवण मिळणार नाही. शाळेत प्रवेश आहे ते ठीक आहे, शाळेत तुम्ही शिकू शकता, पण या बाकीच्या सुविधा मिळणार नाही. श्याम म्हणला, आजीतून उत्तर फोपाटत पडली. आणि मग काय करायचं, शिकलं तर पाहिजे, पण घरी परतण्यासाठी परिस्थितीच नव्हती, पाय रोवून उभंच राहिलं पाहिजे. आणि मग त्याने मावशीला पत्र लिहिलं. मावशीने 10 रुपये पाठवले, की पुण्यात नोकरी करत होती. मग भाड्याची खोली घेतली, 4-2 वस्तू घेतल्या, म्हणजे तवा घेतला, काही भांडी घेतली, धान्य भरलं, नंतर काय पक्कड घेतली, चमचे घेतले, काय लागतं जे माणसाला, आणि मग तो हाताने स्वयंपाक करायला. पण आता तुम्ही सांगा, 9वीतला बोलला असेल 15 वर्षाचा, त्याला काही स्वयंपाक जमतो तर तो वैतागायचा, रडायचा. बरं, स्टोव पण नव्हतो,
ते चूल आणि त्याचा इतका धूर त्याचा डोळ्यात जायचा, त्याला फार वाईट होतं. शेजारी एक बाई होती आजी, ती म्हणजे शांती तुला 2 भाकरी थापून देतो, ती थापून द्यायची, ती खायचं भराभरा, शाळा काढायची, शिकलं पाहिजे. कधी कधी तर पैसे संपलेले असायचे, धान्यच नाही, पीठ नाही. तर ते शेजारच्या एका बाईला दया आली, तिचा मुलगा त्या पिठाच्या गिरणीमध्ये कामाला. विचारते, तुला कडेचं खाली पडलेलं पीठ द्यायला सांगू का माझ्या मुलाला? तू मला चालेल हो. तो त्या डब्याच्या कडेकडे जर खाली पीठ पडतो ना, ते त्याने आणतो, त्याच्यावर काही दिवस काढतो. एकदा तर काहीच नाही खायला, तर तो म्हणला आपण असं करूया, जाऊ दे, पैसे नाही, भाडे द्यायला पैसे नाही, परिस्थिती अशी. आणि मग आपण म्हणाले माझं घरी मागूया. लाजलं वाटलं जमेल का हे आपल्याला, पण म्हणाले परिस्थितीच अशी आहे. मग दुसऱ्या दिवशी त्याचा एक मित्र आणि तो लवकर उठले, आंघोळी वगैरे केल्या, मुक्ता नेसला, ती काकोडीला झोळी बांधली आणि घराच्या पुढे उभं राहायचं. ओम भिक्षांग हि भव. आणि मग ती माऊली असलं काय घराचं काय मीठ पीठ काय असेल मुठभर द्यायची, असं तोडभर भाकरी तर द्यायची. काय काय त्याने अपमान व्हायचा. काय की म्हणाले अजून आमचा स्वयंपाक झाला नाही, आम्हालाच काय खायला नाही, त्या माधोकऱ्यांचा नुसता सोळाट सुटलाय, वा पुढं. आणि मग इतके अपमान गिळून गिळून त्याच्या लक्षात आलं इथं फार अवघड आहे आता दिवस काय. पण तेवढं तो नजरी पाच खाला, तसा तरी कार्तिक प्रवेश घेतला. आणि त्याचा एक मित्र होता, माझ्यासाठी सांगितलं, राम जोशी, हा शाम तो राम, तो एकेकाळी दापोलीला शिकायला होता. पुढे त्याच्या वडिलांची बदली पुण्याला झाली आणि मग तो पुण्याला आला. एक पत्र लिहिलं, अरे राम इथं राहणं फार अवघड आहे रे, तुझ्या घर पुण्याला मी येऊ का शिकायला, फक्त मला राहायची व्यवस्था करा, जेवणाचं माझं मी पाहिजे. आणि तू कुठल्या शाळेमध्ये शिकतो? नुमवी शाळेमध्ये ना बाजारला, मी तिथं पहिले. तुझ्या आई वडिलांना विचार आणि मला पत्र पाठव. त्या आई वडिलांना विचारलं. जुन्या काळी पुण्यामध्ये मोठी वाडे असायची, घर मोठं, ठीक, चांगला मुलगा आहे, तुझा मित्रच आहे, पूर्वी तुम्ही एकमेकाला ओळखता, बोलवत्या. आणि म्हणून मग शाळा, तिथली आमची शाळा पुण्याला आणि आपली बाजारावरची नुमवी शाळा सगळ्यांना माहिती प्रसिद्ध. एकेकाळी मॅट्रिकला त्या शाळेतली 50 पैकी 22 मुलं महाराष्ट्रात पहिले असतात. तिथं त्याने प्रवेश घेतला आणि या राम जोशीच्या घरी राहायला लागला. आणि मला मी बाहेर जेवणाची सोय करतो, कुठं हॉटेलमध्ये खा, कुठं तर त्यांनी वार लावून जेवायला सुरुवात. वार लावून म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्या, म्हणजे जे श्रीमंत ग्रस्त आहेत लोक, ते म्हणायचे ठीक आहे बाळा, गरीब आहे ना तू, पण शिकतोय ना, मग तुला तो अधिकार आहे. मग सोमवारी यांच्या घरी सकाळ संध्याकाळ, मंगळवारी यांच्या घरी, बुधवारी यांच्या घरी, असे 7 दिवसाची 7 वार लावलेले. तिथं जाऊन जेवायचं. म्हणजे माणसाच्या मनात जर जिद्द असेल शिकायचं, तो घरी मागेल, वार लावून जेवेल, वेळ पडल्यास उपायचे राहील, नाहीतर मग चणे फुटाणे खाऊन. कधी कधी जेवणच कळायचं नाही, कारण ही मोठी लोक कधी कधी रविवारी एक वेळचं जेवण द्यायचे. मग हा म्हणायचं मी जेवण करून येतो, रामच्या आईला म्हणायचं. ऍक्टिंग करायचं नुसता, बाहेर जायचं, कपडे बिपडे घालून आणि एक तासाभराने माघारी. पण चेहरा पडलेला, पोटात भूक, ती बाई जरा हुशार होती, तिच्या लक्षात आलं पोट भरलं दिसत नाही, चेहरा पडलाय. ती म्हणणार श्याम कुठे गेला होता? नाही, जेवून आलो मी खानावळीमध्ये. पोट भरलं का तुझं? हो भरलं पोट. बघू तुझा हात, हात पाहिला, हात ओला नाही, हातात जेवल्यानंतर तो वास देतो, तो वास नाही. ते म्हणजे श्याम काय कर सांग, तू जेवला नाही उपाशी आहे तरी खाली पाहिजे. हे बघ श्याम, जर अशी काय वेळ आली तर मला सांगा रे, माझा मुलगा तू काय वेगळे आहेत का? आणि ती बाई त्याला जेवण द्यायला. असा मुलगा इथं मॅट्रिक पास झाला, कुठं नोबेल हायस्कूलला. आणि मग त्याला वाटलं मॅट्रिकला शिकत असतानाच परीक्षा अजून व्हायची होती मॅट्रिकची. जुन्या काळी 11वीला मॅट्रिक म्हणायची बरं का, तुम्ही सगळं तेच झालेलं असतात ना. हा, आणि परीक्षा होती, परीक्षेला अजून 1-2 महिने वेळ होते, पण एक पत्र आलं आणि त्याला स्वप्न बंद पडलं. एवढं कळलं की गावी आई आजारी आहे, फारच आजारी आहे, एकदा जाऊन भेटलं पाहिजे. पण एकदा आई स्वप्नातच आली. काय हातपायची भाषा आठवलं गेलं आणि सकाळी तो उठला, रडायलाच लागला. मग ती रामच्या म्हणजे काय रडतो, काय अडचण नाही, मला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? गावाकडे पाललेला आई फार आजारी आणि ती शेवटची घटका मोजते,
मला जाऊन भेटलं पाहिजे. आणि पण स्वप्न काही खरं नसतं रे. नाही पण मला इथे चेक नाही, पण मला भेटलं पाहिजे. बरं जाऊन भेटू नये, माझ्याकडे पैसे नाही भाड्या, बरं मी देते. त्या बाईने त्याला भाड्याला पैसे दिले. जुन्या काळी पालघरला कसं जायचं, पुण्याहून रेल्वे स्टेशनला जायचं, पुणे रेल्वे स्टेशनवरून मुंबईला जायचं, मुंबईमधनं बोटीमध्ये बसून हार्णे बंदरामध्ये उतरायचं आणि हार्णे बंदरावर दापोलीला जायचं, काही टांगा बिंगा करत नाही, आणि त्या दापोलीवर परत पालघरला जायचं. म्हणजे बापरे केवढा वेळा. तर हा हार्णे बंदरामध्ये उतरला आणि तिकडून सखो मावशी ती येत होती, तिला त्या बोटीमध्ये बसून मुंबईला यायची. तर त्या वाळूमध्ये तिथं समुद्र किनाऱ्यावर त्यांनी पाहिलं, आणि सखो मावशी येते हातामध्ये पिशव्या आणि गडबडीत चालली, तिला बोट पकडायची आणि तो बोटीत येत होता. मग तिथं गाठभेट पडली. आता का मावशी इकडं कुठं आली? अरे तुझ्या आई आजारी होती ना, तुला भेटायला. कशी आहे आई, कशी आहे? तिची मान खाली गेली, डोळ्यातनं अश्रू आले. ती म्हणाली, अरे तुझी आई माझ्या कालच देवाला गेली. श्यामच्या हातापायातल्या औषधच जळालं. ज्या आईसाठी शिकायचं होतं, ज्याला सुख द्यायचं होतं, तीच घरी नाही. आंबरडा भरून पोरगं रडते. सर्व मावशीने समजूत काढली, बोट लागली होती, ती तिच्या पिशव्यात होऊन गेली. श्याम कसा तरी आला. आई गेलेलीच होती. घरामध्ये एक दिवा जळत होता. त्याने पाहिलं, सगळं संपले. वडील म्हणाले, श्याम उशीर झाला, हा तुझ्या आठवण काढत होती. सारखी श्याम श्यामला श्यामला बसला. श्यामच्या घरामध्ये जगण्यावरची इच्छाच गेली. कशाला शिकायचं? आईच नाही. आई हे फार मोठं दैवत असतं. तीच घरात नाही, हा कोणाला मारायचा? 2 दिवस पोरगं राहिलं. मॅट्रिकची परीक्षा जवळ आला तो पुण्याला. स्वतःच्या मनाला सावरलं. गुरुजींनी सांगितलं, आता स्वतःला सांभाळ. त्याने मॅट्रिकची परीक्षा दिली, पास झाला. पास झाला, पण मला शिकलं पाहिजे. वडील म्हणत होते कुठेतरी रेल्वे खात्यामध्ये नोकरी कर, नोकरी कर. नाही म्हणाले, मी शिकतो. तिथं गावी त्या सावकाराचं एवढं कर्ज झालं, त्या त्यांची जप्तीच झाली घराची. सगळी भांडी बिंडी बाहेर फेकून दिलं, घराची जप्ती झाली. आणि श्यामच्या आईला, आवडीला, बयोला, वेटला, एकेकाळी आपण गावचे होत होतो, लग्न झालं तर अंगावर एवढं सोनं नाणं होतं. मी भांड्या घरची लक्ष्मी होते आणि आमच्या आवडीचं ढेंडवडे निघावं. आणि जुन्याकडे जप्ती म्हणजे कळलं का तुम्हाला? ते दफडं असतं, ते वाजवतात माहिती ना? हा, कळलं का? ते वाजून सगळं गावात सांगतात. हा, गवंडी पिटवायची सगळं गावात सांगायचं. तर सदाशिव भाऊ यांच्या घराची जप्ती झालेली आहे, त्यांनी कर्ज फेडलेलं नाही. तर ऐका हो, ऐका डुमडुम. आणि ते तिने ऐकलं की म्हणजे आता जगले काय आणि मुंबईला गेले काय. तर पहिल्यासारखंच आहे, जे ऐकू नये ते ऐकायला लागते, जे पाहू नये ते पाहायला लागते. आणि त्याच्यात भ्रम म्हणजे भ्रमिष्ठ झाले, वेळ लागली की त्याच्यात श्याम मला शिकलं पाहिजे. आणि मग तो आपल्या SP कॉलेजमध्ये, सर परशुराम भाऊ कॉलेजमध्ये त्याने प्रवेश केला. पण तो अभ्यास होता, कोट वगैरे घालायचा, त्याचे पायजामा सदरा कोट वगैरे, पण गरीब होता. आणि पहिल्या बेंचवर बसायचा आणि सगळ्यांना नोट्स काढायचा. त्याला शिकवायला महामहोपाध्याय दत्तोवामन पोतदार होते. आता एक एवढी मोठी आसामी मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आपल्या महाराष्ट्र सरकारने तेव्हा एक ठराव केला होता की छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिकृत चरित्र दत्तोवामन पोतदार यांनी द्यावं, सरकार ते प्रकाशित करणार. म्हणजे त्यांचा इतिहासाचा किती गाढा अभ्यास, इतर विषयांचा गाढा अभ्यास, पुण्यातल्या बहुतेक सार्वजनिक संस्थांमध्ये ते कार्यरत होते आणि बऱ्याच कार्यक्रमामध्ये ते नेहमी अध्यक्षस्थानी असायचे. महामहोपाध्याय ही त्यांना दिलेली पदवी. तर एकदा त्यांनी श्यामचा पेपर तपासला SYPA असताना. इतका सुंदर पेपर मराठीचा, आखीव रेखीव, समाज सोडलेला, ते सुद्धा इतके भारावले दत्तोवामन पोतदार. तर त्यांनी त्या पेपरवर शेरा असा मारला की इतका सुंदर आखीव रेखीव आणि मुद्देसूद पेपर उत्तरपत्रिका मी सुद्धा लिहू शकणार नाही, ते दत्तोवामन पोतदार म्हणाले. आणि त्यांनी अनेक वर्ष तो पेपर उत्तरपत्रिका आपल्या संग्रही ठेवली. शेवटी श्याम BA झाला. इंग्रजी, मराठी,
तत्वज्ञान हे त्याच्या अभ्यासाचे विषय होते. मग आता म्हणलं एम ए करूया, पण म्हणजे एम ए करायला पैसेही नाहीत. तेवढ्यात एक्सटर्नली करता येत होतं, पण तेवढ्यात पेपरला एक बातमी आली, अमळनेरला एक तत्वज्ञान मंदिर आहे, तिथं फेलो हवेत. फेलो हवेत म्हणजे विद्यार्थी हवेत की तुमची राहायची सोय होईल, जेवायची सोय होईल आणि अभ्यास करायचा तत्वज्ञानाचा, आणि काय थोडंसं मानधन सुद्धा मिळेल. तर हा म्हणलं इथं एवढी परिस्थिती व्हायची तो केला अमळनेरला. आणि तिथं त्या तत्वज्ञान मंदिरात राहायला लागला, वर्षभर राहिला. मग त्याच्या लक्षात आलं की इथं जातपात धर्म हे पाळलं जातं. कळलं, जे नको आहे तेच इथं आहे. आणि दरम्यानच्या काळात त्या अमळनेरला हायस्कूलमध्ये एक जाहिरात आली की शिक्षक भरती करणे आहे. त्याला वाटलं हायस्कूलमध्ये जाऊया, अर्ज केला आणि ते बाहेरनं एम ए करत होते. एम ए पण झाले आणि तिथं त्यांना नोकरी पण मिळाली. तेव्हा डीएड बीएड असलं काय कोर्स करायची गरज नव्हती, नुसतं बी ए असेल एम ए असेल तर नोकरी मिळाली. यांना नोकरी मिळाली. 1924 साली ते अमळनेरच्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून भरती झाले. तर 1930 असं 6 वर्ष त्यांनी प्रत्यक्ष अध्यापन केलं. ते खरे हाडाचे शिक्षक होते आणि त्यांनी लग्न केलं नव्हतं. त्यांना पुढे जबाबदारी अशी दिली, तिथे जे हॉस्टेल होतं त्याला छात्रालय म्हणायचे. त्या छात्रालयातली जबाबदारी तुम्ही सांभाळायची. दिवसा शिकवायचं शाळेत आणि छात्रालयात मुलं असतात ग्रामीण भागातून आलेली, त्यांची व्यवस्था पाहिजे. तरी मुलांची भांडणं होतात, कारण जेवण चांगलं मिळालं पाहिजे, त्यांच्या काय अडचणी त्या सोडवायच्या. आणि मग त्यांना एक खोली दिली होती गुरुजींना. तिथं कवलाची इमारत होती, ती आम्हाला ती खोली पण पाहिली. साने गुरुजी कुठल्या खोलीत राहत होते आणि बाकीच्या खोल्यांमध्ये मुलं राहायची. पण गुरुजी ज्या खोलीत जातात मुलं सारखी उठली की बघू गुरुजी काय करतात, त्यांच्याच खोलीत जाऊन बसायची. ती गुरुजी लिहित असले की मग ते त्यांचा स्वभाव असा संकोची, तू कशाला आला रे, माझी लेखन साधना चालली, माझं वाचन चाललंय, गावो असं नाही म्हणायचं. पोरं त्रास द्यायचे. काही काही मुलांना प्रवेशच, शाळेमध्ये प्रवेश करायचा पण वसतिगृहामध्ये जागा नसेल. ते म्हणायचे आणि मुख्याध्यापकाला भेट, त्यांना सांग आहे जागा म्हणा, गुरुजींच्या खोलीमध्ये एक जागा आहे आणि गुरुजीच्या पोरांना घ्यायची. काही मुलं हरांडच झोपायची. पण ग्रामीण भागातली मुलं पेट्या, पत्र्याच्या पेट्या घेऊन यायची, तिथं राहायची, वसतिगृहामध्ये राहायची, जेवण तिथं मिळायचं, जवळच शाळा. गुरुजींनी त्याही मुलांच्यावर संस्कार केला. पहाटे त्यांना लवकर उठवायची. आता खेडेगावची पोरं झोपायची, मग राग येतो ना सकाळी सकाळी कुठे उठवलं. मग कुणाला गुजगुल्या करायच्या, कुठे एखादा अभंग म्हणायचा, कुठं कविता म्हणायची, कधी विनोद करायचा, गमती जमतीत पोरांना उठवायचे, रागवायचे नाही. आणि मग पोरं हात पाय तोंड धुण्याचे, प्रार्थना व्हायची. कळलं, आणि मग त्या अभ्यासाला बसायची. ते म्हणाले गुरुजींनी उठवलं ना आम्हाला राग येत नाही. अशी ती मुलं. त्यांना आजूबाजूला एक जागा ओसाड पडलेली. गुरुजी म्हणते आपण इथं राहतो, अरे साप निघतो, बिच्छू निघतो, आपण इथं बाग बगीचा करूया. मुलं म्हणली करूया, पण सगळ्यांनी श्रमदान केलं पाहिजे. हो, मग ते पोरांनी जमीन खणली, त्याचे दंडी उचलून टाकले, वाफे तयार केले, मग काय फुलझाडं लावली, काय फळझाडं लावली, गुलाबाची रोपटी लावली, मुलं पाणी द्यायची. आणि एके दिवशी गुलाबाच्या एका झाडाला एक कळी आली, कळी. आणि मग गुरुजींनी पाहिजे, अरे कळी आली म्हणजे वेगळ्या लहान मुलं होतं जन्म, सगळं गुरुजींनी पोराला हे अरे इकडे 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 पाहिलं ना तुम्ही आपल्या गुलाबाच्या झाडाला, आणि कळी आली, कळी. छान कळी आली. हा, मग आपण हिचा जन्मदिवस साजरा करूया. सायंकाळी आज शाळा सुटल्या. तो शाळा सुटल्या 5-5:30 सगळी पोरं जमली आणि त्या कळीचं फुल होत असताना त्या कळीच्या फुलाचा जन्मोत्सव साजरा केला. ही अभिनव कल्पना गुरुजींची. कळलं का? म्हणजे त्यांच्यातली ती रसिकता होती ना, कळलं, ती त्यांनी जाणवली. गुरुजी पहाटे उठून मुलांच्यासाठी लेख द्यायचे, कविता द्यायचे, छोटंसं चरित्र द्यायचे. कळलं का? आणि सकाळी त्या वसतिगृहातल्या त्या शोकेसमध्ये लावायचे. कोण करेल याचा काय पगार मिळतो का शिक्षकाला वेगळा? शाळेमध्ये शिकवलं ठीक आहे, पण मुलं सकाळी उठले, आंघोळ वगैरे बघू गुरुजींनी आज आपल्यासाठी काय दिलं, आणि ते वाचायचे. पुढं त्यांनी हे जे काही साहित्य जमलं त्याचं एक मासिक काढायचं ठरवलं. त्याला नाव दिलं विद्यार्थी मासिक. विद्यार्थ्यांचे पण काय लेख, विद्यार्थ्यांच्या संबंधीचे लेख. काय काय मुलांना फी भरायला पैसे नसायचे. एक मुलगा आला,
म्हटलं गुरुजी मी शाळा सोडतो. का? आई म्हणाली गावी काय शेतीत पिकत नाही, आम्हालाच मोलमजुरी करावी लागते. तुला कुठले जेवणाचे पैसे भरायचे, वसतिगृहाचे पैसे भरायचे, शाळेचं पण साहित्य लागतं, कंपास नाही, वही नाही, पुस्तक नाही, अमुक नाही, त्यापेक्षा शाळा सोडून दे, फी भरायला पैसे नाही. तर ते एका मुलाने सांगितलं, गुरुजी त्या मुलाला भेटले, म्हणजे हे बघ शाळा मला काही सोडू नको, मी तुझी फी भरायची व्यवस्था करतो, पण हे कुणाला सांगू नको, तुझ्यात आणि माझ्यात. आणि मग दर महिन्याला पगार झाला की गुरुजी 4-5 मुलांना मदत करायची गरज, पण या कारणाची त्या कारणाने एक छोटी कागद घ्यायचा, की काय असेल फिरू आणा 2 आणे फी किती टाकायला, त्याची पुडी बांधायची, त्या मुलाचं नाव ठेवायचं द्यायचे त्याच्यावर, अशा 4-5 पुढे खिशामध्ये पगार झाला. आणि मग ह्याच्या वर्गाच्या पुढे जायचे, अरे हरी इकडे तुझ्याकडे काम, ते शिक्षकाला वाटायचं काहीतरी काम असेल, जा हरी सर बोलवत त्याला, हळूच ती पुडी त्याच्या हातात द्यायची, का त्या मुलाचा इन्सल्ट होऊ नये. कोणीतरी आपली फी भरते, उपकार करते असं नको, की माझं कर्तव्य आणि तू शिकला पाहिजे. तर गुरुजी स्वतः माधुकरी मागून शिकले, वाढ लावून शिकले, तेव्हा असं ते मदत करायची. असे गुरुजी 6 वर्ष तिथं शिक्षक होते. एकदा मुलं सारखी त्यांच्या खोलीमध्ये घोटाळायची. गुरुजींचा असा उतरता डेस्क होता, डेस्क सागवानी लागतो, उतरता असतो फार, ते तलाठ्यांच्याकडे असायचे जुन्या काळी. आणि गुरुजी बसायला एक मृगाजन घ्यायचे, मृगाजन म्हणजे हरिणाचं कातड, जुन्याकडे आपण जसं बस्तर घेतो, सतरंजी घेतो तसं. आणि गुरुजी छान छान लिहायचे. तर पोरांना असं वाटायचं ह्या मृगाजनावर बसलं तर छान सुस्त वाटेल. आता ते पुढं वापरून वापरून ते मृगाजन फाटलं होतं, ते छिद्र पडली होती. तर तिथं सातपुड्याच्या पर्वतामध्ये राहणारा एक तडवी नावाचा मुलगा, तडवी, तो आदिवासी होता. त्याला वाटलं अरे हे गुरुजींचं सरांचं ते मृगाजन फाटलंय, आपण दिवाळीच्या सुट्टीत गेलो ना, एखादं छान हरिण मारायचं, त्याकडचं ते कातडं सोलायचं आणि नवीन गुरुजींना आणून द्यायचं, म्हणजे गुरुजी अजून छान छान लिहितील आपल्यासाठी कविता, लेख, कथा वगैरे. तर दिवाळीची सुट्टी लागली, पोरं आपापल्या गावी गेले आजूबाजूला. एक 3 आठवड्याने आली, परत चांगलं आईच्या हातचं खाऊन घेऊन आनंदात आली. आणि मग तडवी पण आला, एका पिशवीमध्ये ती मृगाजनाची घडी लागली. आणि मग गुरुजी म्हणाले काय रे तडवी, कशी गेली सुट्टी? छान गेली गुरुजी. दिवाळीचं खाल्लं का, लाडू फराळ? मस्त खाल्लं, बघ तब्येत कशी काय झाली. बा अजून काय? गुरुजी हे तुमच्यासाठी आणलं. त्याला कुठे तू मृगाजन शब्द म्हणता येतो, काय आणलं रे? ते काय तुम्ही ते बसायला घेतात, ते जुनं झालं ते काढून टाका, हे घ्या बसायला, तर तुम्ही छान लिहाल. बघू बघू काय आणलंय माझ्यासाठी. तर त्याने ते हरिणाचं कातडी उलगडून टाकलं. अरे वा, कुठून आणलं रे? आमच्या त्या सातपुड्याच्या पर्वतामध्ये. म्हणजे काय केलं तू? काय नाही म्हणाले, आमच्याकडे एक घोडा आहे, एक दिवशी घोड्यावर बसलो, टकावर टकाव करून गेलो जंगलामध्ये, आणि आमच्याकडे तिरकमठा असतो, तिरकमठा बाण नाही, तिरकमठा. आणि मला एक हरिण चरत होतं, त्याची 2 पाडसं होती, सकाळची वेळ होती 9ची, छान ऊन पडलं होतं, गवत माजलेलं होतं, आजूबाजूला डोंगर, झाडं झुडपं वाढलेली, आणि ते गवत खाण्यामध्ये गुंगलं होतं. मी घोड्यावरून मागणं गेलो आणि गुरुजी तुम्हाला सांगतो असा नेम धरला, असा तिरकमठा चालवला, सून सून सू करत गेला, खास त्याच्या पोटामध्ये घुसला, ते धाडची खाली पोचली. आणि मग त्याची पिल्लची गरबडी घाबरली, ती टोन उड्या मारत निघून गेली. मग मी त्या हरणाच्या जवळ गेलो, खास करते तिरकमठा ओढला, रक्ताचा ओहळ गेला, त्याने डोळे पांढरे गेले, आणि मग ते घोड्यावर टाकून हरिण घरी आणले. मग ते सोललं, मग ते धुतलं, मग ते 8-10 दिवस वाळवलं, आणि ते तुमच्यासाठी आणलं. घ्या गुरुजी. त्याला वाटलं गुरुजी शाबासकी देतील, आई धाडशी पोरगे होते. गुरुजी फार मातृहृदय होते. ते म्हणाले अरे तडवी, माझ्यासाठी एका हरिणाला तू मारलं? हो मग गुरुजी मला नेमलंय. अरे मग ते हरिण काय कर सरत होतं, गुरुजी गवत खात होतं, आजूबाजूला कोण, त्याची पिल्लं होती, घाबरून पळून गेली. अरे तडवी, हरिण किती गोंडस प्राणी, आपल्या जुन्या संस्कृतीचं प्रतीक. उड्या दूर उड्या माराव्या, हिरवगार गवत खावं, किती भित्रा प्राणी, त्याच्या अंगावर पांढरे ठिपके म्हणजे जणू काही चांदणं पसरलं.
कोणाच्या आध्यात आणि मध्यात असलेला हा प्राणी, गरीब प्राणी, त्याला तू मारलं, माझ्यासाठी मारलं. अरे तू प्राणी हत्या केली रे, ते बरोबर नाही करते, तू प्राणी हत्या. आणि त्याच्या लक्षात आल्यावर आपलं चुकलं पाहिजे. गुरुजींच्या डोळ्यात आसू येत होती आणि मग तू तरी पण रडायला लागला, खाली मान घातली आणि म्हणाला, गुरुजी परत नाही मी हरणाला मारणं, प्राणी हत्या करू नये, शिकार करू नये, हिंसा करू नये. हा गौतम बुद्धाचा, महावीरांचा धर्म गुरुजींनी आता शिकवला. असे गुरुजी खादी वापरायचे, पेपर वाचायचे, त्याच्या कानावर यायचं. 1924 ते 1930 गांधीजींनी पेठाचा सत्याग्रह केला. गांधीजी सांगतात खादीचे कपडे वापरा. कळलं का? वंदे मातरम म्हणायचं असतं, प्रभात फेऱ्या काढायच्या असतात, हातामध्ये झेंडा घ्यायचा असतो. वंदे मातरम म्हणायला सुद्धा बंदी. हे भारत भूमी तुला वंदन असो हे म्हणायला सुद्धा बंदी. अटक व्हायची ना. आणि मग गुरुजी गांधी विचारांच्याकडे किंवा काँग्रेसकडे आकर्षित झाले की देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारी ही एक संघटना. आणि मग 6 वर्ष शिकवलं. गुरुजींना वाटलं आता हे शाळेचं अंगण प्रांगण बाद झालं, भारत माता मला बोलवते आहे, तिच्या सेवेला गेलं पाहिजे. आणि एके दिवशी गुरुजींनी चिठ्ठी लिहिली. कोणाला? गोखले सर कुठ्यादार होते त्या, की गुरुजी कुठ्यादार की माझं मन आता इथं रमत नाही, भारत माता मला बोलवते आहे, तिची सेवा मला केली. आणि गुरुजी गेले निघून. आणि मग आंबाजवळ एक आश्रम होता, त्या आश्रमात राहायला लागले. आणि मग काँग्रेसचा विचार लोकांना सांगायला लागले, सभा घ्यायला लागले. मग ते धुळे असेल, जळगाव असेल, चोपडा असेल, चाळीसगाव असेल, एरंडोल असेल, तो सगळा काँग्रेसचा प्रदेश. गुरुजी भाषणं द्यायचे, काँग्रेसचा विचार सांगायचे, काँग्रेसच्या सभासद व्हा हे सांगायचे, खादीचे कपडे घाला म्हणजे खादीची विणणाऱ्या लोकांना त्याच्या हाताला रोजगार मिळेल हे सांगायचे. कधी त्यांना अटक पण व्हायची. एका सभेत भाषण दिलं म्हणून त्यांना अटक केलं. आणि चाळीसगावच्या पोलिसांनी तिथल्या कोठडीमध्ये रात्रीचा टाकला. आणि त्या पोलिसांनी त्याच्या वरिष्ठांना हुकूम दिला, म्हणजे सांगितलं की अशा अशा ठिकाणी सभा झाली, ते पांडुरंग सदाशिव साने नावाचे गृहस्थ खादी कपडे घातलेले लोकांना भडकावत होते, भाषण देत होते, त्यांना अटक केली आणि पोलीस कोठडीमध्ये टाकलं. आता पुढचं तुम्ही बघा. पोलीस कोठडीमध्ये टाकलं तर लेखापडी करावी लागते की हा कोण आरोपी, काय भाषण दिलं, त्याच्यावर कलम लावावं लागतं. दुसऱ्या दिवशी त्याला मॅजिस्ट्रेट म्हणजे न्यायाधीशाच्या पुढे उभं करावं लागतं. मग काय शिक्षा होईल 2 महिने 4 महिने, तो तुरुंगात पाठवायला लागतं. हे सगळं सोपंच काय. मग त्या पोलिसांनी त्यांना पोलीस कोठडीत ठेवलं आणि गेला हवालदार म्हणजे वरच्या पोस्टच्या माणसाकडं आणि सांगितलं तो एक आरोपी आहे, त्याला अटक केलंय, पोलीस कोठडीत ठेवलंय, ही चावी, बाकीचं काय असेल ते तुमची लिखावडी तुम्ही करा. आणि गेला रात्री 8च्या तारखेला. तर ते जे होते वरिष्ठ हवालदार, त्यांचं नाव अंबादास कुलकर्णी. त्यांचा तो उपवासाचा दिवस होता आणि तो उपवास सोडत होते. तो बायकाकडून म्हणाले, हे काय ना काय देशाचं काम करतात, भाषण करतात, आम्हाला स्वतः जेवण पण देत नाहीये. त्याच्याकडे बघतो म्हणले, सारखा भाषण करतो, लोकांना भडकवतो, जेवण होऊ दे. आणि मग त्यांचा उपवास सोडून झालं, जेवण झालं, पाणी बिणी पिले, ढेकर दिला. पोलीस असल्यामुळे पोट मोठं होतं, त्या मोठ्या पत्राला हात फिरवला. मग ते गावात निघाले आणि मग पानाच्या ठेल्यावर थांबले, पान वगैरे खाल्लो, टोपरा भरला, तोंड लालबंद झालं. आणि मग नंतर लक्षात आलं आणि तो कोण आरोपी अटक केला बघू तो खरं त्याचं काय. हातामध्ये टॉर्च म्हणजे विजेरी होती. आणि मग ते आले कोठडीकडं. साधारण 9-10 जण झाले असते. तिथे असा प्रकाश पाडला तर त्याच्या लक्षात आलं धोतर नेसलेला, नेहरू घातलेला, टोपी घातलेली, खादीचे कपडे घातलेले, खुरमांडी घातलेले, खाली मान घालून बसलेले कोणतरी ग्रहस्थ दिसत आहे. तो म्हणजे अरे हे शाळे गुरुजी तर नाही ना, मला आम्हाला शाळेमध्ये शिकवलं होतं, म्हणजे गुरुजी तर नाही ना. पाहिलं तू गुरुजींना पोलीस कोठडीत त्याने त्या पोलिसाला बोलून घेतलं, कळलं का, कोठडी उघड, कुलूप काढ. काढलं पोलीस. आणि मग तो म्हणाला, गुरुजी तुम्ही इथं आला? अरे आंबतच तू? हो, मी हवालदार झालोय आता पोलिसात. गुरुजी तुम्ही इथे यावं मला बरं नाही वाटत. तुम्ही माझ्या
घरी चला, रात्र तुम्हाला काढायची तर दात चावतील, देखून चावतील, नाही म्हणाले. तू लेकरा बाळाचा धनी, तू इंग्रजांचा नोकर आहे, अशी मला मागवून दिली, तू तुझी नोकरी जाईल, तू इथंच बरा आहे, तू पण तुझी जेवणाला तुम्ही तो आहे नाही म्हणजे जेवण आणतो. त्याने जेवण आणून दिलं आणि कुलूप लावलं, पाणी बिणी दिलं, कुलूप लावलं, म्हणजे मुलगी पाठीचं सकाळी उठून सकाळी त्यांनी काय केली, लिखापडी करतात, ती लिखापडी केली. आणि नियम असा आहे की आरोपीला दंडाबेडी घातली पाहिजे, मग मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर, आणि ते सादर करावं लागतं ना, काय गुन्हा केला, किती नंबरचं कलम लावलं, आणि मग न्यायाधीश ठरवतात शिक्षा. पण त्याची इच्छाच झाली नाही गुरुजींना ती दंडाबेडी घालायची. गुरुजींच्या बरोबर तो चालत चालत गेला. मग 11 वाजता ते कोर्ट सुरू झालं. कोर्टात गुरुजी उभे, हवालदार खांडेकरी म्हणजे उभा, सॅल्यूट वगैरे केला. न्यायाधीश म्हणाले, कुठे आरोपी कुठे? आणि मग यांचे हात मोकळे, दंडाबेडी घातली नाही, असा अर्थ का आरोपीला? आरोपी मिळून गेला तर कोण जबाबदार? तुमची नोकरी जाईल. म्हणलं साहेब, आरोपीवर माझा विश्वास आहे, त्याला मोकळा आणायचं का दंडाबेडी आणायची? तो पळून जाईल का चालत जाईल हा माझा प्रश्न आहे, तुमचं काम तुम्ही करा. हे त्या हवालदार त्याने आज या सांगितलं की माझ्या वगैरे आहे ना, मी ठरलं. आणि गुरुजींना काही 6 महिने शिक्षा झाली, ठीक आहे. पण अशी अशी माणसं ते आपले गुरुजी आहेत, त्यांना मी कशी दंडाबेडी घालतो, त्यांना सन्मानाने नेलं पाहिजे. न्यायाधीश पुढचं ठरवते, मी काय फार मोठा अधिकारी नाही, ही सत्य कथा. साने गुरुजी 1932 साली धुळ्याच्या तुरुंगामध्ये होते. धुळ्याच्या तुरुंगामध्ये 6:30 झालेत. सांगू काय आपण किती वेळ झाला. धुळ्याच्या तुरुंगामध्ये होते. तिथं जमनालाल बजाज होते, हे मोठे व्यापारी आणि उद्योगपती बरं का. हे जे बजाज गाड्या बिड्या आहेत ना, त्याचे जे आजोबा, ते बी तुरुंगात होते. आणि ते काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते. गांधीजींच्या विचारांना आकर्षित झालेले आणि यांना पकडून तुरुंगात टाकलेले 1932 साली. तिथं विहीर होती, विहिरीला मोठ होती, ते मोठ्याचं पाणी ओढण्यासाठी जमनालाल बजाज, साने गुरुजी, विनोबा बैलाच्या ऐवजी स्वतःला जोडून घ्यायचे आणि ते पाणी काढायचे. ते दाखवलं नाही आणि म्हणाले, विनोबांनी इथं गीतेवरची प्रवचनं सांगितली आणि म्हणजे मला ती हॉल दाखवा, वर पत्राच आहे, असा हॉल मोठा आहे, म्हणजे ही जागा पाहिलं की आपण पवित्र झालं. विनोबांनी तिथं कैद्यांच्या समोर प्रवचनं दिली, गीतेवरची 18 अध्यायावर 18 प्रवचनं. दर रविवारी एक सगळे कैदी येऊन बसायचे, ज्यांनी खून मारामाऱ्या केलेले, हे पण गुन्हेगार कैदी होते आणि राजकीय कैदी म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे अटक केलेले राजकीय कैदी येऊन बसायचे. त्या गुन्हेगार कैद्यांना फार आनंद वाटायचा, अरे आपण गुन्हा केला, खून केला, मारामाऱ्या केल्या, इथे येऊन पडलो, बायका पोराच्यात नाही आणि समाजात गेलं तरी किंमत नाही आता परत, निदान या संतांच्या मुखातून ती भगवद्गीता तरी ऐकावी. म्हणून दर रविवारी 9 ते 11 2 तास एका अध्यायावर एक प्रवचन विनोबाने. साने गुरुजी श्रोते, तुम्ही आता जसे श्रोते, ते कागद घ्यायचे, पेन घ्यायचं, सगळं लिहून काढायचं. पुढं 18 व्याख्यानं किंवा प्रवचन झाल्यावर त्यांनी ते दाखवलं बाळ विनोबाने, म्हणजे की तुम्ही जी प्रवचन दिली शब्दाला शब्द लिहून घ्या. विनोबाने पाहिलं आणि संमती दिली, ती छान झाली. आणि पुढं त्याचं पुस्तक निघालं, त्याचं नाव गीता प्रवचने आणि अजून ते बाजारामध्ये उपलब्ध आहे. गीतेचं काय तत्वज्ञान आहे, गीता काय सांगते आपल्याला, गीतेचं तत्वज्ञान सुबोध भाषेत विनोबाने सांगितलं. सगळे कैदी म्हणाले, आमची कान आणि मन तृप्त झाले आणि गुन्हेगार कैदी एका संतांच्या मुखातून गीता ऐकायला मिळाली, हे सुद्धा भाग्यच आहे का नाही, असंही सांगितलं. पुढं साने गुरुजी नाशिकच्या जेलमध्ये होते आणि तिथं त्यांनी श्यामशाही नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते 5 दिवसात लिहिलं. म्हणजे दिवस रात्र नाही, दिवसात त्यांना काम करावं लागायचं, ते गुन्हेगार होते ना, तिथं काम करावं लागतं काहीतरी आणि त्याची हे मिळते, मजुरी मिळते आणि ती तुमच्या नावावर लिहून ठेवतात महिन्याला काय असेल आणा दोन महिन्याची काय करतात आणि ते अर्ज करून तुम्हाला पैसे घेता पण येतात. कुणाला साबण आणायचा असतो कपडे धुवायला, कुणाला बिडे आणायचे असतात, कुणाला चहा प्यायचा असतो, कळलं, त्याचे पैसे घेतात. तर साने गुरुजी दिवसा काम करायचे आणि रात्री आईच्या आठवणी एवढ्या त्यांनी घडवलं ते लिहून काढायचे.
5 रात्रींमध्ये गुरुजींनी ते लिहून काढलं श्यामची आई. आणि मग पुढं पुणे अनाथ विद्यार्थी गृह आपल्याकडे आहे त्या प्रकाशनाने ते प्रकाशित केलं. त्या प्रस्तावनेमध्ये साने गुरुजी असं म्हणतात, ही श्यामची आई तुम्हाला भेटायला येईल. तुमच्या घराचा दरवाजा ठोठावेल. तुम्ही जर दार उघडलं तर ती हात येईल, तुमच्याशी हितगुज करेल. नाहीच दार उघडलं तर ती माघारी येईल. माझ्या हृदयात तिला स्थान आहे का? किती छान भाषा. आणि गुरुजींनी असं लिहिले, श्यामच्या आई म्हणजे माझ्या आईच्या आठवणी लिहिताना मी शतदा रडलो आहे. आणि ते खरे प्रसंग आहे. आणि आचार्य आता ते वाचलं ते म्हणते, अरे हे महाकाव्य हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या नजरेसमोर आलं पाहिजे ही कथा. आणि म्हणून त्यांनी चित्रपट काढला. काय तर आचार्याचं हे काही चित्रपट निर्माते त्यातलं तंत्र त्यांना तरी कुठं माहिती हो. शिक्षक होते ते, 18 वर्ष मुख्याध्यापक होते. आपल्या पुण्यामध्ये कॅम्प शाळा आहे ना, कॅम्प भाग, ते कॅम्प एज्युकेशन शाळेचे मुख्याध्यापक होते. पण त्यांना वाटत पुढे ते मुंबईला गेले आणि त्यांनी तो चित्रपट काढला ब्लॅक अँड व्हाईट. आणि लोकांना इतका आवडला, इतका आवडला, फार आवडला. भरतरी ग पिता द्रौपदी सुबंधू शोभे गुरुजींनी सुद्धा काय लिहिले छान. हाताने चित्रपट काढला. आणि मग तो 1953 साली 53-54 साली राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती होते. आणि त्या वर्षी या चित्रपटाला मराठी म्हणजे सगळ्या चित्रपटात पहिलं सुवर्ण पदक मिळालं. आचऱ्यांना वाटलं वा वा. आणि मग ते सुवर्ण पदक राष्ट्रपतींच्या हस्ते घ्यायला दिल्लीला गेले. वनमालाबाईंनी काम केलं श्यामच्या आईचे, त्यांनाही घेऊन गेले. माधव वझे अजून आहेत हया पुण्यामध्ये 78 वर्षांचे. ते शनिवारवाड्याच्या तिथे शेजारी पोलीस चौकीच्या शेजारी वझे वाडा आहे, तिथं पहिले राहायचे. आणि ते वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सला इंग्रजीचे प्राध्यापक होते, आता रिटायर. आणि आत्र्याच्या वनमालाबाईच्या छान आठवणी ते सांगतात. तर या छोट्या माधवला सुद्धा ते दिल्लीला घेऊन गेले. चित्रपटाला सुवर्ण पदक मिळाल्यावर त्याला हत्तीवर बसून मुंबईमध्ये त्याची मिरवणूक काढली. हा तो माधव. आपण लग्नामध्ये घोड्यावर बसतोय, हत्तीवर बसतो आणि नेलं तिकडं. आणि मग राष्ट्रपतीच्या हस्ते सगळ्यांनी सुवर्ण पदक स्वीकारलं. आचार्याच्या पत्नी त्या पण गेलेल्या होत्या. आणि मग दुसऱ्या दिवशी आचार्यांना असं वाटलं तर आलोय दिल्लीला तर जरा दिल्ली पण बघून घेऊ. आणि मनाने पंतप्रधान आहेत पंडित नेहरू, त्यांनाही भेटू. पण म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला कसं काय भेटायचं, कोण भेटून देणार. पण मग पंडित नेहरूंचे जे पी होते ते आपले महाराष्ट्रीयन मनुष्य होते, कळलं. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला. ते आचार्यांना ओळखत होते. म्हणजे ठीक आहे, उद्या सकाळी बरोबर 9 वाजता इथे पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये पहिला नंबर तुमचा. आणि मग ते गेले. आत्रे, त्यांची पत्नी, माधव वगैरे. आत्रे हे उंच 6-6.25 फूट, इतके जाड, त्यांचे पर्सनॅलिटीचे आगड बस होते. आणि आवाज म्हणजे खर्चातला. काय करतोस रे तू, लक्ष कुठं आहे तुझं, म्हणजे का आवडल्यासारखं वाखाणी बोलल्यासारखं. त्याच्याकडे भीती वाटायची. आणि पंतप्रधानाच्या कार्यालयात जाण्याच्या अगोदर काही माहिती द्यावी लागते ना, कोण आलंय भेटायला, त्यांचं नाव काय, त्यांची क्वालिफिकेशन काय, त्यांचं कर्तृत्व काय, हे करतात काय. तर त्या पीएने सगळं लिहून ठेवलं. म्हणजे हे नाटककार आहेत, नाटककार आहेत, शिक्षक आहेत, विडंबनकार आहेत, लेखक आहेत, पत्रकार आहेत, संपादक आहेत, कळलं. हे सगळं लिहिलं. कवी आहेत, सगळं लिहिलं. आणि मग नेहरू उंच बरे गोरेपान काश्मीरी ब्राह्मण सकाळी 9 वाजता ते शेरवाणी वगैरे घालून नेहरू सगळा इथं गुलाबाचं फूल प्रसन्न छाप 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 पावलं टाकत आले त्यांच्या केबिनमध्ये. आता आपण तर काय पाहिलं नाही, पण कार्यालय पुस्तकातच वाचले. ते आले त्यांच्या केबिनमध्ये गेले आणि बेल दाबली. त्या पीए बाहेर बसला असेल, पाहिलं तिथे कोण कोण भेटायला येणार. ते म्हणाले हिंदीत बोलणं झालं. ते आचार्यातले महाराष्ट्रात आले. कौन है आचार्य, बहुत बड़ा आदमी, काय 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 उन्होंने ते सांगितलं. ते शिक्षक आहे, कवी आहे, विडंबनकार आहे, नाटककार आहे, पत्रकार आहे,
संपादक आहेत, वृत्तपत्र निर्माते आहेत, वक्ते आहेत चांगले. इतके खूप सांगितलं तर ते म्हणाले एक आदमी इतका काम कैसा कर सकता है. एक मनुष्य एवढं कुठं असतो का. एक मनुष्य एकच असतो. हा लेखक जरी असतो, कामगार जरी असतो, काहीतरी एकच असतो, दोन असतो फार फार. इतके गोष्ट म्हणजे एवढं एक मनुष्य एवढं कसं काय काम करू शकतो. हो म्हणजे केलेलं कहा आहे वो आदमी बाहेर खडा आहे बोला म्हणतो आता. मग निरोप गेला आत्र्यांना की चला बोलवलं. आत्रे उंच पुढे, त्यांची पत्नी सुधा आत्रे आणि हा छोटा माधव, अजून एक दोघं हा लवाजा म्हटले. नेहरू बसले होते खुर्शीत आणि पाहिलं. तेवढा उंच पुढा निप्पाडा माणूस हो. त्यांना पाहिलं नेहरूचं पण दिशू उठून उभे राहिले. त्याचं पर्सनॅलिटी कशी आणि खांद्यावर असं नखशिकांत हाडलं म्हणाले हा हे आदमी कुछ भी कर सकता है. अशा आपल्या आंतराची ओळख हे श्यामची आई. आता जास्त वेळ घेत नाही काही चरित्र ताजं साने गुरुजींनी जवळजवळ 135 पुस्तकं लिहिली. मुलांसाठी लिहिली, प्रौढांसाठी लिहिली, कादंबऱ्या लिहिल्या. कळलं का. आणि श्यामच्या आईने गाजत झालं पण गोड गोष्टी लिहिल्या. कळलं का. अमोल गोष्टी लिहिल्या. तर त्यांचं साहित्य अजूनही लोक वाचतात. त्यांनी साप्ताहिक साधना नावाचं साप्ताहिक काढलं पुढं. काँग्रेस नावाचं मी साप्ताहिक काढलं होतं, पुढे ते बंद पडलं. विद्यार्थी नावाचं काढलं ते बंद पडलं. पण साप्ताहिक साधना अजूनही चालू आहे शनिवार पेठेमध्ये. बरोबर आहे का. म्हणजे 50 वर्ष होऊन गेले तर ते चालू आहे. 135 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली. श्यामच्या आई अजरामर आहे. गुरुजींना काही जास्त आयुष्य मिळालं नाही. फक्त 50 वर्ष आणि 5-6 महिने एवढंच आयुष्य मिळालं. आता 50 वर्ष काही मोठा विषय आहे का. हा 11 जून 1950 हा त्यांचा जन्म. सॉरी आज 24 डिसेंबर 1899 हा त्यांचा जन्म. 24 डिसेंबर आणि 11 जून 1950 हे त्यांचं निधन. 1899 जन्म, 1950 निधन. 50 वर्ष 5-6 महिने एवढंच आयुष्य. काही फार नाही. पण एवढ्या काळामध्ये 135 पुस्तकं लिहिली. मुलांसाठी लिहिली, प्रौढांसाठी लिहिली, कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, काव्य लिहिलं, नाटक लिहिलं, साप्ताहिक चालवलं, भाषणं दिली. स्वतःचा संसार उभा केला नाही पण समाजाचा देशाचा संसार उभा केला. आणि पुढं थोडंसं नैराश्य पण त्यांना आलं की स्वातंत्र्य मिळालं पण लोक डिव्होशनने काम करत नाहीये. सगळे पुरुषाच्या मागं, सत्तेच्या मागं. आणि म्हणजे स्वातंत्र्य मिळून ह्याचा काय उपयोग आहे. माणसं तर सत्तेच्या पुरुषाच्याच मागं त्याग करायला कोणी तयार नाही, सेवा करायला कोणी तयार नाही. त्याचं एक नैराश्य त्यांच्या मनावर आलं आणि त्यांनी स्वतःला संपवून घेतलं, जीवन मालवलं. कळलं का. आत्ताची परिस्थिती पाहिली असती तर ते बोलले असते नकोच, मी कुठेतरी हिमालयात जातो मी इथं राहणार नाही. पण आता मतदारांनी गोंधळ पडलाय. नक्की कुणाला मत देऊन नक्की कोण कुठं आहे असा सगळ्यांचा गोंधळ झालाय. पेपर वाचल्याशिवाय कळत नाही हा बाबा तिथे होता तिकडे कसा गेला. त्यामुळे आपल्या डोक्याचा गोंधळ यांनी केलाय. त्याच्याबद्दल मी बोलत नाही. पण गुरुजींच्या आठवणी आपण भरपूर ऐकून घेतल्या. अजूनही तुम्ही त्यांच्याबद्दल वाचावं. एक महान गुरुजी या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. कळलं का. सुंदर लेखन, सुंदर भाषण, समाजासाठी जगले, स्वतःचा संसार उभा केला नाही, देशाचा संसार उभा केला. आणि त्याचं एकच गीत किती मस्त आहे. बलसागर भारत हो हो विश्वात शोध राहा हे करत तरी बाकी. हे गीत हा माझा भारत मलाटे व्हावा असं स्वप्न पाहणारे गुरुजी त्यांना मी अभिवादन करतो, वंदन करतो. तुम्हालाही वंदन करतो मनपूर्वक ऐकून घेतल्याबद्दल. आणि गरुड पुराण एक तास 10 मिनिटं नक्कीच चालू असेल ते इथं थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय जगत. धन्यवाद.